स्वामी समर्थ महाराजांचा अवतार हा अयोनी संभव मानला जातो. म्हणजेच त्यांचा जन्म कोणत्याही मानवी गर्भातून झाला नाही. असे म्हटले जाते की पंजाबमधील छेलखेडा येथे एका वडाच्या झाडाखाली एका दैवी प्रकाशातून एका 8 वर्षाच्या बालकाच्या रूपात ते प्रकट झाले. तिथून त्यांनी संपूर्ण भारत भ्रमण केले. हिमालयात त्यांनी सुमारे 150 वर्ष तपश्चर्या केली. त्यानंतर ते जगन्नाथपुरी, वाराणसी, हरिद्वार अशा अनेक पवित्र तीर्थक्षेत्री फिरत फिरत महाराष्ट्रात आले. मंगळवेढा, सोलापूर करत शेवटी ते अक्कलकोट या नगरीत स्थायिक झाले. म्हणून त्यांना अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हटले जाते. स्वामींचे रूप अत्यंत अद्भुत होते. आजानुबाहू म्हणजे ज्यांचे हात गुडघ्यापर्यंत पोचायचे, विशाल भाल, तेजस्वी डोळे आणि चेहऱ्यावर एक असीम शांतता. स्वामी कधी लहान मुलासारखे हसायचे, तर कधी त्यांचा रुद्र अवतार पाहून लोक थरथर कापायचे. स्वामींच्या दरबारात श्रीमंत गरीब, राजे महाराजे आणि सामान्य माणूस सर्वांना सारखाच न्याय मिळायचा. त्यांनी अनेक चमत्कार केले. कोणाचे आजार बरे केले, तर कोणाचा अहंकार क्षणात नष्ट केला. पण स्वामी नेहमी म्हणायचे, चमत्कार दाखवणं हा माझा हेतू नाही, तर भक्ताचा उद्धार करणं हा माझा धर्म आहे. एकदा एका गरीब आणि गरजू भक्ताला पैशांची खूप नड होती. तो स्वामींच्या चरणी आला आणि रडू लागला. स्वामींनी त्याला पाहिले आणि जवळच असलेल्या एका झाडाची वाळलेली पानं आणायला सांगितली. भक्तानं पानं आणून स्वामींच्या समोर ठेवली. स्वामींनी त्यावर आपला हात फिरवला आणि काय आश्चर्य, ती वाळलेली पानं सोन्याच्या नाण्यांमध्ये बदलली. स्वामींनी त्या भक्ताला सांगितले, हे घे, तुझी गरज पूर्ण कर, पण लक्षात ठेव, पैसा हा केवळ जगण्याचे साधन आहे, जीवनाचे ध्येय नाही. सत्कर्म करत रहा. अशा प्रकारे स्वामींनी भक्ताची अडचणही दूर केली आणि त्याला जीवनाचा खरा पाठही शिकवला. वर्षानुवर्षे भक्तांवर मायेची पाखर घातल्यानंतर तो दिवस उजाडला, ज्याची कुणी कल्पनाही केली नव्हती. चैत्र वद्य त्रयोदशी म्हणजेच 1877 मध्ये स्वामींनी अक्कलकोट येथे वडाच्या झाडाखाली आपली लीला संपुष्टात आणत महासमाधी घेतली. भक्त रडू लागले. संपूर्ण अक्कलकोट नगरी शोकात बुडाली. पण समाधी घेण्यापूर्वी स्वामींनी भक्तांना शेवटचा शब्द दिला होता, मी गेलो असे मानू नका. मी या वटवृक्षात आणि तुमच्या विश्वासात सदैव जिवंत आहे. जो मला मनोभावे हाक मारेल त्याच्यासाठी मी धावून येईन. आज स्वामी प्रत्यक्ष रूपात नसले तरी अक्कलकोटमध्ये आणि जगभरातील करोडो भक्तांच्या हृदयात त्यांचा वास आहे. जेव्हा कधी तुम्हाला जीवनात एकटेपणा वाटेल, तेव्हा फक्त डोळे बंद करा आणि म्हणा, श्री स्वामी समर्थ. ते तुमच्या पाठीशी नक्की उभे राहतील. तुम्हाला स्वामींची ही कथा कशी वाटली, आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.